नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे. आपण आपल्या संस्कृती किंवा ह्या चॅनलवर आपण वेगवेगळे विषय घेत असतो. म्हणजे आपण देवघरामध्ये ज्या गोष्टी वापरतो त्याच्याबद्दल माहिती घेत असतो. आज आपण बोलणार आहोत वातींबद्दल. आता वात कशी करायची हे यावर आपण एक छान व्हिडिओ केला आहे, त्याची लिंक आपण खाली दिलेलीच आहे. पण आज आपण वेगवेगळ्या वातींबद्दल बोलणार आहोत. आता वेगवेगळ्या वाती म्हणजे पहिली जर आपण म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येते ती समईची वात, त्याला नंदादीप म्हणतात. ज्यावेळेला नेहमी आपण बोलत असतो त्यावेळेला आपण देवापुढे समई लावली का किंवा देवापुढे समई लावली असं म्हणत असतो. परंतु ज्यावेळेला आपण नवरात्र बसवतो, कुठलंही नवरात्र असो, त्यावेळेला आपण नंदादीप लावला म्हणजे त्याच समईला आपण नंदादीप म्हणतो. कारण ती जी समई असते किंवा तो जो नंदादीप असतो तो 9 दिवस अहोरात्र आपला लावलेला असतो, म्हणून त्याला आपण नंदादीप म्हणतो. देवळामध्ये आपण गेलो तरीसुद्धा आपल्याला दिसतं की नाही, मोठ्या मोठ्या समया असतात, त्यालाही नंदादीप म्हणतात. आता हा नंदादीपामध्ये जी वात लावतात त्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलूया. समईत जी वात लावतो त्याला तेलवात असं म्हणतात. त्याला तेलवात का म्हणतात? कारण समईमध्ये आपण तेलामध्ये भिजवलेल्या वाती लावत असतो. आणि निरांजनामध्ये जे आपण वाती लावतो त्याला फुलवात म्हणतात. कारण त्या फुलवाती आपण तुपात भिजवून मग आपण त्या निरांजनेमध्ये लावत असतो. 2 वाती एकत्र करून जी वात केली जाते त्याला जोडवात असं म्हटलं जातं. अशी जोडवात आपण रोज जी समई लावतो त्याच्यामध्ये लावली जाते. एकदा जर वात आपण त्याच्यात ठेवली असेल तर ती तशीच ठेवली तरी चालू शकते. ज्यावेळेला ती वात संपत येते त्यावेळेला आपण त्याच्यात दुसरी वात घातली तरी चालू शकते. फक्त तेलवात ज्या असतात किंवा ह्या ज्या वाती केलेल्या असतात त्या 8-10 दिवस आधी आपण तेलात भिजवून ठेवाव्यात, म्हणजे मग त्या पटकन तेवतात. आता आपण फुलवातींबद्दल बोलूयात. फुलवाती म्हणजे फुलासारख्या दिसणाऱ्या त्या फुलवाती. कारण ह्या ज्या फुलवाती असतात त्याचा जो खालचा भाग असतो तो असा गोलाकार असतो, फुलासारखा असतो, म्हणून त्याला फुलवाती म्हणतात. आता तो फुलासारखा का असतो? कारण ज्यावेळेला आपण ते निरांजनामध्ये लावतो त्यावेळेला ती जी वात असते ती त्या निरांजनेच्या मधोमध छान बसणे आवश्यक असते आणि म्हणून त्याचा जो खालचा भाग असतो तो गोलाकार असतो. फुलवातीसुद्धा कशा करायचा हा आपण व्हिडिओ केलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता. ह्या फुलवातीसुद्धा करून झाल्यानंतर गाईचं तूप पातळ करायचं, गरम नाही बरं का, पातळ करायचं आणि त्याच्यामध्ये या वाती भिजवून ठेवायच्या. त्या चांगल्या भिजल्यानंतर त्या 2-2 अशा आपण आपल्या एका ताटात भरून ठेवायच्या आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवल्या तरी चालू शकतं. ज्या वेळेला आपण फुलवाती निरांजनेत लावतो आणि आपण आरती करतो त्यावेळेला त्या दाबून आपल्या निरांजनेमध्ये बसवायच्या आणि नंतर त्याच्यात थोडंसं तूप घालून नंतर आपण आरती करायला सुरुवात करायची. फुलवाती या तुपातच भिजवल्या जातात आणि त्याचा उपयोग आपण आरती देवाची करतो त्यावेळेला करतो. आणि जी आपण तेलवात केली ती समई करता आपण त्याचा उपयोग करतो. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला आपण भाऊबीज, पाडवा असे ओवाळतो की नाही त्यावेळेलासुद्धा तेलवातीचा आपण निरांजनेमध्ये उपयोग करत असतो. पण काही जणांकडे फुलवातीने सुद्धा ओवाळतात बरं का, अर्थात ही ज्याच्या त्याच्याकडची पद्धत असते. आता ह्याच्यानंतर काडवाती म्हणून एक प्रकार आहे. तर काडवाती म्हणजे काय? तर तुळशीचे वाळलेले जे काड्या असतात की नाही त्या वाळलेल्या काड्या घेऊन त्याच्या पुढच्या बाजूला थोडासा कापूस गुंडाळला जातो. अशा तुळशीवर कापूस गुंडाळलेल्या 16 काडवती एकत्र करायच्या आणि नंतर त्या 16 काडवती आपण तेलात किंवा आपल्याकडे जशी पद्धत असेल तसं तुपात भिजवायच्या आणि अशा 16 काडवती आपल्याला मंगळागौरीच्या पूजेला लागतात. आता आणखीन एक वातीचा प्रकार म्हणजे त्रिपुरवात. ही त्रिपुरवात त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी लावली जाते. माझ्या सासूबाई दर त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुरवात लावायच्या. ही संध्याकाळी लावली जाते. ही वातसुद्धा तेलात किंवा तुपात भिजवली जाते. पूर्वी ही वात घरी तयार केली जायची. हल्ली आता बाजारातसुद्धा त्रिपुरवात आपल्याला मिळते. साधारण 750 अशा वाती एकत्र करून एक त्रिपुरवात तयार होते. ही त्रिपुरवात ज्या वेळेला आपण देवापुढे लावतो त्यावेळेला शंकराची आराधना करायची असते आणि मुख्य म्हणजे त्रिपुरवात संपत आली की ती शांत करण्याकरता त्याच्यावर दुधाचा शिडकाव केलेला मी माझ्या सासूबाईंना बघितलं आहे. आणखीन एक पुढची वात म्हणजे बेलवात. बेलवात म्हणजे बेलाला 3 पानं असतात, त्याचप्रमाणे ही बेलवात केलेली असते. 4 पदर, 4 पदर आणि खाली 3 पदर अशी 3 वाती एकत्र करून त्याची बेलवात तयार केली जाते. अशी बेलवात श्रावण महिन्यामध्ये शंकराच्या पूजेकरता लावली जाते. महाशिवरात्रीलासुद्धा 1100 अशा वाती एकत्र केल्या जातात आणि नंतर त्या तेलात भिजवून महाशिवरात्रीच्या दिवशी देवापुढे लावल्या जातात. पुढच्या वातीचा प्रकार म्हणजे वैकुंठ वात. ही वैकुंठ वात जी असते ही 350 पदराची असते. आपलं जे वीत असतं की नाही ह्याच्यावर ही गुंडाळली जाते. असे 350 पदर घेऊन नंतर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ही वात लावली जाते. ही वातसुद्धा तेलात किंवा तुपात ज्याच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे भिजवली जाते. मात्र ह्या वातींचं काय असतं, ह्यांना पदर भरपूर असतात की नाही,
त्यामुळे कमीत कमी 7-8 दिवस तरी ह्या वाती तेलात किंवा तुपात जी आपल्याकडे पद्धत असेल त्याच्यात भिजवल्या पाहिजेत, म्हणजे मग त्या चांगल्या तेवतात. अधिक मासामध्ये 33 पत्री 33 वाती देवापुढे लावल्या जातात. काही जणांकडे 33 फुलवातीसुद्धा अधिक मासामध्ये रोज लावण्याची पद्धत असते. पुढच्या वातीचा प्रकार आहे श्रावणवात. श्रावणवात ही 11 पत्री 11 वाती संपूर्ण श्रावण मास काही जणांकडे लावण्याची पद्धत आहे. काही जण सकाळी लावतात, काही जण संध्याकाळी लावतात. आता आणखीन एक मनोरंजक अशी मला एका वातीबद्दल माहिती मिळाली होती बरं का. देहवात. देहवात म्हणजे आपल्या डोक्यापासून पायापर्यंत एवढी एक वात घ्यायची. अशा 108 वाती एकत्र करून तेलामध्ये भिजवून ती वातसुद्धा लावण्याची अर्थात बऱ्याच जणांकडे श्रावणात लावतात, पण जशी आपल्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे या देहवातीसुद्धा लावण्याची बऱ्याच जणांकडे पद्धत असते. आणखीन एक वातीचा प्रकार म्हणजे ब्रह्मांडवात. जी मला माहिती दिली त्यांनी असं सांगितलं की कुंकवापासून पुन्हा कुंकवापर्यंत अशी एक वात, अशा 108 वाती एकत्र करून ती तिळाच्या तेलामध्ये भिजवून ती वात लावली जाते. आणखीन एक वातीचा प्रकार म्हणजे काकडवात. पण काकडवातीला कापसापासून केलेली वात लावत नाही, तर कपड्यांचे बारीक बारीक तुकडे करून ते गुंडाळले जातात. असा हा काकडा तयार करून तो तेलामध्ये भिजवला जातो. असा हा काकडा लावला जातो. आहे की नाही. म्हणता म्हणता कितीतरी वातीचे प्रकार आपल्याला कळले. आपली संस्कृती आपले सणवार हे पुस्तक मी लिहित होते त्यावेळेला अनेक अक्षरशः देवळांमध्ये जाऊन मी तिथे ज्या वाती करायच्या ना बायका, त्यांच्या शेजारी बसून त्यांच्याकडनं या वातींची माहिती मी गोळा केली होती आणि त्यांनी जी मला माहिती सांगितली ती मी तुम्हाला सांगितली. आता रोजच्या आयुष्यामध्ये एवढ्या सगळ्या वाती आपल्याला करता येतील का, त्या आपण करणार का, त्या आपण लावणार का, हा प्रश्न वेगळा. परंतु किती प्रकारच्या वाती आपल्याकडे केल्या जात होत्या त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती दिली. आणि ही सगळी माहिती गोळा करताना तिथल्या एका आजींनी मला आणखीन एक माहिती दिली बरं का. प्रत्येक देवाला किती पदरी वात लावायची हे सुद्धा एक शास्त्र आहे. त्याची माहिती आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊयात. आपल्याला या गोष्टी माहिती असाव्यात म्हणून हा सगळा अट्टाहास. अशाच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि त्यातून जर मला तिथे जाणं जमलं तर त्या आजींकडून आपण ह्या वाती कशा करायच्या तेही शिकूयात. धन्यवाद.